हे गाइस, वेलकम बॅक टू अवर नेक्स्ट हॉल व्हिडिओ. सो आजचं जे कलेक्शन आहे फ्लिपकार्टचं आहे आणि खूप छान कलेक्शन आहे. प्रत्येक आउटफिट एक पार्टीमध्ये आपल्याला घालता येईल अशा पद्धतीचे आउटफिट आहे. खूप छान आहे आणि अफोर्डेबल आहे. खूप कमी प्राइसमध्ये एवढे छान आउटफिट रिसीव झालेले आहेत. सो या सगळ्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि नक्की आजचा व्हिडिओ पूर्ण चेकआउट करा. प्रत्येक प्रॉडक्ट एकदा चेक करून बघा. खूप कमी प्राइसमध्ये खूप छान असे हे का ते हेवी आउटफिट आज रिसीव झालेले आहेत. सो पहिला मला रिसीव झालेला आहे या पद्धतीचं पिंक कलरचं पूर्ण हेवी सेट आहे. कुठल्याही पार्टीमध्ये आपण यूज करू शकणार अशा पद्धतीचं प्रॉपर एक हेवी सेट रिसीव झालेला आहे. स्ट्रेट कुर्ता आहे. स्ट्रेट कुर्ता मला रिसीव झालेला आहे. छान असे एक पूर्ण ड्रेसवर थ्रेड वर्क आणि छान खूप हेवी वर्क केलेला आहे. यामध्ये मी एल साईज ऑर्डर केलेला आहे कारण मला एस आणि एम बहुतेक यामध्ये मिळालं नव्हतं, त्यामुळे मी एल साईज ऑर्डर केलेला. बघू फिटिंग वाईज तर मला लूजच येईल. मला नियर अबाउट एस किंवा एम जवळपास व्यवस्थित फिटिंगला बसतात. छान आहे. कुर्ताची क्वालिटी खूप व्यवस्थित दिलेली आहे. ॲज पर प्राईस अगदी व्यवस्थित कुर्ता रिसीव झालेला आहे. समरसाठी पण आपण यूज करू शकतो. या ठिकाणी छान बॉर्डर प्रोव्हाइड केलेली आहे आणि बाकी ओव्हरऑल कुर्त्याला छोटे छोटे बुट्टे दिलेले आहेत. या पद्धतीने पूर्ण पिंक कलर मध्ये हा कुर्ता मला रिसीव झालेला आहे. बॅक साईडचं पूर्ण प्लेन आहे. फक्त फ्रंट साईडला थोडंसं एक हेवी वर्क दिलेलं आहे बऱ्यापैकी आणि खूप छान आहे. ओव्हरऑल जे लुक घातल्यानंतर जे येईल इझिली आपण एखाद्या प्रोग्राममध्ये वेअर करू शकतो अशा पद्धतीचे आहे. आतमध्ये कुठलंच एक्स्ट्रा इनर प्रोव्हाइड केलेलं नाहीये, बट कापडची जी क्वालिटी आहे एक्स्ट्रा इनरची गरज पण पडणार आहे कारण सॉफ्ट कापडमध्ये आहे आणि स्ट्रेट कुर्ता असल्यामुळे याला कट दिलेली आहे. या पद्धतीने कट दिलेली आहे. एक स्ट्रेट पॅन्ट मला यावर रिसीव झालेला आहे. यावरचं अगेन इथं छान असं थोडंसं प्लाझोमध्ये खूप असं फिटेड नाही आहे. एक नॉर्मल जे पॅन्ट असतात त्या पद्धतीचा हा पॅन्ट आहे. या ठिकाणी थोडंसं ब्रॉड वाटतं. खालचं थोडं पैजामा वगैरे टाईप याचा जो लुक आहे तो आहे आणि खालच्या साईडला लेस दिलेली आहे. रिसीव झालेला आहे राईट साईडला. छान आहे. ओव्हरऑल जर अगदी खूप हेवी पण नाही आणि सिम्पल कमी डिझाईनमध्ये जर जायचं असेल सो त्यासाठी छान कलेक्शन आहे. तिची मॅचिंग ओढणी रिसीव झालेली आहे. थोडीशी नेटची ओढणी आहे, ऑर्गेन्झाची ओढणी आहे. सो अगदी बारीक प्रिंट असलेली ओढणी रिसीव झाली आहे. पूर्ण बारीक डिजिटल प्रिंट यावर केलेली आहे. छान आहे. ओढणी पण छान सॉफ्ट आहे. सॉफ्ट ऑर्गेन्झामध्ये आहे. सो इझिली आपण कॅरी करू शकतो. पर एखाद्या वेडिंगमध्ये पण आपण यूज करू शकतो अशा पद्धतीचा हा कुर्ता सेट रिसीव झालेला आहे. ट्राय करून बघूया आणि ओपन करून बघूया. मी पण अजून ओपन करून बघितलं नाहीये कसं रिसीव झालेला आहे. बाकी लुक वाईज तर खूप सुंदर आहे. छान असं ब्रोकेटच्या फॅब्रिकमध्ये हा तयार केलेला आहे. व्ही नेक अगेन यामध्ये पण सेम नेक प्रोव्हाइड केलेलं आहे. फक्त गोल्डन असं थोडंसं ऑफ गोल्डनमध्ये व्ही नेकमध्ये छान अशी बॉर्डर लावलेली आहे आणि इथं पूर्ण ब्रोकेटचं फॅब्रिक यूज केलेलं आहे. खूप सॉफ्ट फॅब्रिक आहे. अगेन आतमध्ये एक्स्ट्रा इनर प्रोव्हाइड आहे त्यामुळे कुठेही टोचणार नाही. बाकीचं पण जे फॅब्रिक यूज केलेलं आहे खूप सॉफ्ट मटेरियलमध्ये आहे त्यामुळे इझिली आपण समरच्या पण एखाद्या प्रोग्राममध्ये किंवा वेडिंगमध्ये आपण वेअर करू शकतो. छान अशी मोठी ब्रॉड अशी बॉर्डर दिली आहे त्यामुळे मस्त छान हायलाईट होत आहे. 3/4 स्लीव्ज दिलेली आहे. पूर्ण खालपर्यंत सेम ब्रोकेटचं फॅब्रिक यूज केलेलं आहे आणि आतमध्ये एक्स्ट्रा इनर प्रोव्हाइड केलेला आहे. सो खूप छान क्वालिटीमध्ये इनर रिसीव झालेला आहे. अगदी व्यवस्थित आहे. बॅक साईडला पूर्ण प्लेन दिलेला आहे. बॅक साईडला कुठलीच डिझाईन किंवा कुठलंच ब्रोकेटचं फॅब्रिक यूज केलेलं नाही आहे. हा जो फॅब्रिक यूज केलेला थोडंसं चंदेरी सिल्कचं फॅब्रिक आहे. सो त्यामुळे अशा पद्धतीचे जे फॅब्रिक असतात एखाद्या प्रोग्रामसाठी जनरली यूज आणि जे हेवी सेट असतात त्यामध्येच जनरली हे यूज होतात. सो खूप छान सेट रिसीव झालेला आहे. इथं कट दिलेली आहे आणि दोन्ही बाजूला एक्स्ट्रा इनर प्रोव्हाइड केलेले आहे. छान असं सिल्कचं फॅब्रिक रिसीव झालेलं आहे. आता जर सांगायचं काम आहे हा जो मी वेअर केलेला आहे अगदी सेम फॅब्रिक आहे. याचं थोडंसं शायनीमध्ये सॅटिन पण सेमी सॅटिन म्हणू शकतो आपण. थोडंसं शाईन असते आणि चंदेरीमध्ये थोडंसं याचं कापड मिक्स असतो. या पद्धतीचं छान पॅन्ट मी सांगते ना. जर हे एखाद्या हेवी सेटमध्ये जायचं असेल किंवा प्रोग्रामसाठी तुम्ही शोधत ना तर तुम्ही कुठलेही सेकंड थॉट म्हणत ना आता हा प्रॉडक्ट परचेस करू शकतो. एवढं छान प्रॉडक्ट रिसीव झालेला आहे.
सो या पद्धतीचं छान स्ट्रेट पॅन्ट आहे, कुठलीही बॉर्डर यावर लावली, एक्स्ट्रा लेस लावलेली नाही आहे आणि कुठेच पॉकेट सुद्धा रिसीव झालेलं नाही आहे. फ्रंट साईडला या पद्धतीचं बेल्ट दिलेला आहे आणि इलास्टिक दिलेले आहे. हा पॅन्ट सेम मला या ड्रेसवर पण माझा आहे, सो सेम आहे, फक्त कलरमध्ये चेंजेस आहे. सो हे प्रॉडक्ट जनरली आपण जर शॉप वगैरे मध्ये घ्यायला गेला तर 2000च्या वरच आजकाल रेंज असते. सो याची ओढणी दिलेली आहे, प्रॉपर एखाद्या वेडिंगसाठी पण आपण यूज करू शकतो अशा पद्धतीचं सेट आहे. छान असं ऑफ गोल्डन कलरचं यामध्ये लेस प्रोव्हाइड केलेली आहे आणि पूर्ण नेटची ओढणी आहे. दोन्ही साईडला ओढणीच्या या पद्धतीचे एक्स्ट्रा बॉर्डर्स इथे प्रोव्हाइड केलेला आहे. सो छान असं पोपटी कलरचा ड्रेस आहे, खूप छान आहे. ओव्हरऑल लुक वाईज त्याची क्वालिटी. मॅम यामध्ये एम साईज ऑर्डर केलेलं होतं. या पद्धतीचं थोडंसं गाजरी कलरमध्ये पिंकिश पण थोडंसं काय म्हणतो इंग्लिश टोन मधला कलर मला रिसीव झालेला आहे. एम साईज मी याचं ऑर्डर केलेलं होतं. बट ज्या पद्धतीची इमेज मला दाखवली, मला थोडंसं असं वाटतं की प्राईज वाईज ओके आहे, बट खूप हेवी सेट नाही म्हणता येईल किंवा खूप अप टू डेट प्रॉडक्ट रिसीव नाही झालेला आहे. ओके आहे, आपण नॉर्मल वेअर करू शकतो. सो बाकी जसे प्रॉडक्ट खूप हेवी रेंजमध्ये मला रिसीव आणि खूप हेवी क्वालिटीमध्ये रिसीव तशा पद्धतीचा हा वाटत नाही. थोडंसं ॲव्हरेज म्हणू शकतो आपण, अशा पद्धतीचा हा सेट मला रिसीव झालेला आहे. फ्रंट साईडला पूर्ण थ्रेड वर्क केलेला आहे आणि 3/4 स्लीव दिले. अगेन इथे पण थ्रेड वर्क केलेला आहे. फ्रंट साईडला पूर्ण छोटे छोटे पॅचेस तयार केलेले आहेत थ्रेड वर्कनी आणि बॅक साईड पूर्ण प्लेन आहे. राऊंड नेक दिलेला आहे, दोन्ही साईडला पॅन्ट दिलेला आहे आणि खालच्या साईडला लेस दिलेली आहे सिल्वरची. सो अगेन ॲव्हरेज एक प्रॉडक्ट मला रिसीव झालेला आहे. खूप जास्त ओढणे ऑलमोस्ट सगळ्या कुर्त्यांवर सुरू आहे त्या पद्धतीची एक ओढणी दिली आहे. पूर्ण डिजिटल प्रिंटची फ्लॉवर प्रिंट असलेली एक ओढणी दिलेली आहे. काही ठिकाणी आता हे पूर्ण एक डिजिटल प्रिंट केलेली आहे, काही ठिकाणी हा जो पोर्शन आहे पूर्ण प्रॉपर गोल्डन जरीनी तयार केलेला असतो. सो ते ओरिजिनल किंवा खूप जास्त छान क्वालिटीचे म्हणू शकतो किंवा हाय क्वालिटीमधले आणि थोडेसे महाग ड्रेसेस असतात त्यामध्ये तशा पद्धतीने छान असं ॲक्वा कलरमध्ये मला हा सेट रिसीव झाला. खूप सुंदर आहे, समरसाठी खूप छान असतात. जसं मी हा आता एक घातलेला आहे. सो बघताना खूप छान वाटतं, खूप हार्श वाटत नाही डोळ्याला आणि नेहमी फेंट कलर एक युनिक वाइब्स देतात. आणि छान चंदेरी सिल्कमध्ये एक हेवी असं पूर्ण थ्रेड वर्कमध्ये आहे, कुठलेही हेवी वर्क केलेलं नाही, बट जो ओव्हरऑल लुक तयार केलेला आहे खूप सुंदर केलेला आहे. यामध्ये ट्रान्सपरंट असे स्लीव्स दिलेले आहेत आणि एक लेस दिलेली आहे. खूप छान प्रॉडक्ट आहे. या पद्धतीचं पण एक सेट ऑलरेडी माझ्याकडे आहे माझ्या कलेक्शनमध्ये आणि इथे पूर्ण थ्रेडवर्क दिलेलं आहे. पूर्ण फ्रंट साईडला खालपर्यंत थ्रेडवर्क दिलेला आहे आणि आतमध्ये एक्स्ट्रा इनर प्रोव्हाइड केली आहे आणि कट आहे. स्ट्रेट कुर्ता असल्यामुळे कट दिलेली आहे. बॅक साईडला राऊंड नेक दिलेला आहे. जो कापड यूज केलेला आहे ना छान असं चंदेरी सिल्कचं कापड यूज केलेलं आहे. बॅक साईडला कुठलंच वर्क दिलेलं नाही आहे. खालच्या साईडला अगेन लेस प्रोव्हाइड केलेली आहे. सो खूप छान कुर्ता आहे. बरोबर छान आधी जसं पॅन्ट होता ना सेम क्वालिटीमध्ये एकदम व्यवस्थित पॅन्ट रिसीव झालेलं. या पद्धतीचं स्ट्रेट बेल्ट दिलेला आहे, प्लेन बेल्ट आणि बॅक साईडला लेस दिलेली आहे. कुठलंच पॉकेट यामध्ये रिसीव नाही. बाकी ओव्हरऑल जे पॅन्ट आहे पूर्ण प्लेन दिलेला आहे. त्यानंतर याबरोबर मस्त अशी ऑर्गेन्झाची ओढणी रिसीव झाली. सेम या पॅटर्न मधलं माझ्याकडे ड्रेस आहे. सो अगदी याला बघितल्याबरोबर माझ्या ड्रेसची एकदम आठवण आली आणि मस्त अशी लेस लावली. खूप छान वाटतं समरमध्ये असे ड्रेसेस. अगदी सॉफ्ट ऑर्गेन्झाचं कापड यूज केलेलं आहे आणि छान आहे. बऱ्यापैकी लेंथ दिलेली आहे. सो ओव्हरऑल खूप छान लुक देतो. छान वाटतात असे ड्रेसेस घालायला. एखादा सिम्पल लुक जर तयार करायचा असेल एखाद्या कार्यक्रमामध्ये सो असे ड्रेसेस खूप छान वाटतात. सो हायली रिकमेंड करेन मी हा ड्रेस. त्यानंतर आजच्या कलेक्शनमधलं लास्ट बट मला खूप म्हणजे पार्सल येता क्षणी एवढं आवडलं. या पद्धतीचं छान असं खूप हेवी पण वर्क केलेलं नाही बट कलर एवढं सुंदर आलेला आहे. कॅमेरामध्ये थोडंसं फेंट दिसत असेल तर थोडं डार्क टोनमध्ये आहे. थोडंसं असं प्रॉपर असं दाखवता येत नाही आहे मला एक्झॅक्ट कसं. आता जसं शेड दिसत आहे हे सावलीमध्ये जो कलर दिसत आहे हा सेम कलरमध्ये रिसीव झालेला आहे. स्लीवलेसमध्ये कुर्ता आहे पूर्ण. हा जो वर्क केलेला आहे त्यांनी याला कुठला वर्क म्हणतात जरी वर्क म्हणतात बहुतेक.
खूप छान क्वालिटीमध्ये, अगदी हाय क्वालिटीमध्ये याचं व्यवस्थित प्रॉपर असं स्टिचिंग केलेलं आहे आणि छान मधामध्ये छोटे छोटे बुट्टे, आतमध्ये कुठलेही एक्स्ट्रा इनर प्रोव्हाइड केले नाही, बट क्वालिटी खूप सुंदर, अप्रतिम, एकदम हाय क्वालिटीमधला कुर्ता आहे. आणि कुठलेही वेडिंगसाठी जर यूज करतो म्हटलं ना तर प्रॉपर एक वेडिंग पीस आहे. बॅक साईडनी पूर्ण प्लेन कुर्ता आहे, यामध्ये कट दिलेली आहे. सेम कलर मध्ये मला पॅन्ट रिशू झालेला आहे, थोडंसं प्लाझो पॅन्ट रिशू झालेला आहे. सो या पद्धतीचं प्लाझो पॅन्ट मला रिशू झालेला आहे, कारण जो कुर्ता दिला आहे थोडासा शॉर्ट दिलेला आहे, कारण जो पॅटर्न आहे थोडंसं कुर्ता आणि प्लाझोचा पॅटर्न मध्ये दिलेला आहे. पूर्ण फ्रंट साईडला बेल्ट प्रोव्हाइड केलेला आहे आणि बॅक साईडला इलास्टिक प्रोव्हाइड केलेले आहे. कुठलेच पॉकेट यामध्ये दिलेलं नाहीये. छान असं प्लाझोचं सेट आहे. हा जो पोर्शन येत आहे थोडंसं फिटिंगला येईल आणि खालच्या साईडचा जो पोर्शन आहे थोडंसं बेल पॅटर्न म्हणू शकतो त्या पद्धतीचं. सो बऱ्यापैकी छान असं लेंथ दिलेली आहे खालची, त्याचबरोबर छान अशी नेटची ओढणी दिली. पंजाबी लुक जर तयार करायचा असेल ना सो त्यासाठी एकदम छान आहे. या पद्धतीची लेस प्रोव्हाइड केलेली, अगदी पंजाबी ड्रेस म्हणू शकतो. कसं वाटलं कलेक्शन आजचं नक्की सांगा, आणि खूप छान कलेक्शन होतं. वेडिंगसाठी तर स्पेशल कलेक्शन होतं. आता कसं वाटलं ते नक्की मला खाली कमेंटमध्ये सांगा आणि भेटू आपण अशाच पुन्हा नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, बाय बाय.